चला, दिसते का माझी स्क्रीन? दिसते का? दिसते ना? आता हा, स्क्रीन दिसते ना आता माझी? आवाज नाही येत? येतोय ना आवाज? चला, तर आता इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची अशी की आधी या सर्व त्याने जो प्रवास केलाय, तर या प्रवासामध्ये जी नगर आहेत ना, त्या नगरांना काहीतरी नाव दिलेलं आहे. आधी आपण त्या सर्व नावांचे लिंग आपण निश्चित करून घ्यायचे. लिंग, तर तिरुपती याला विसर्ग लागलेला आहे. आता हे जे नाव आहेत ना, हे नाव जर एकटं नाव असेल तर ते नेहमीच प्रथमा या विभक्तीमध्ये असते, जर एकटं नाव असेल कुठेही. तर प्रातिपादिका अर्थलिंग वचन परिमाण मात्र प्रथमा या सूत्राने. मग आता ही सर्व प्रथमा आहे आणि प्रथमामध्ये बेंगलुरू हा शब्द नपुंसक लिंग शब्द आहे. बघा, मी इथं रंगाने सांगतो. आधी पुल्लिंग नाव बघा, तिरुपती हे एक पुल्लिंग नाव आहे. बस, हे एकच पुल्लिंग नाव आहे. आणि बाकी शृंगेरी, कन्याकुमारी आणि पांडिचेरी हे स्त्रीलिंग नाव आहे. आणि उरलेले धर्मस्थलम, मंगलुरू, अनंतशयनम, रामेश्वरम, बेंगलुरू हे सगळे नपुंसक नाव आहेत, नपुंसक लिंगाचे. आणि हा जो मद्रास आहे, इथं मला वाटतं मद्रासम असं व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसंच दिलंय मद्रास. तसं तर नसतंय म्हणा, कदाचित काहीतरी चूक असेल किंवा काहीतरी इथं करायला पाहिजे. बरं ठीक आहे, यांनी हा, हे मद्रासम असायला पाहिजे होतं. ठीक आहे, असो. आणि या सर्वांमध्ये बेंगलुरू आणि मंगलुरू हे जे ठिकाण आहेत ना, हे थोडे विशेष आहेत. हे थोडे तुम्हा सर्वांना कन्फ्यूज करणारे आहेत. आणि त्यामुळे माझं असं मत आहे की याचा अभ्यास करण्याआधी मी आपल्याला माझ्यातर्फे काही सामान्य नावांचा एक अभ्यास म्हणून देतो. त्यानंतर आपण या टेबलकडे येऊया, तेव्हा आपल्या सर्वांकरता ते सोयीचं जाईल आणि सोपं जाईल. तर या टेबलकडे आपण येऊच, या चक्राकडे. या चक्राचा पण आपण अभ्यास करू, पण आधी थोडे सोपे उदाहरण घेऊया आपण, म्हणजे सर्वांकरता फायद्याचं होईल. चला, तर आधी काही सोपी नावं आता आपण घेऊया. सोपा अभ्यास. मधुकरः गच्छति.
आता मधुकरः गच्छति, कुठून कुठे गच्छति? तर बघा, अकोला, अकोला, अमरावती, वर्धा, मध्ये बडनेरा लागतं. अरे हो, बडनेरा, ठीक आहे, बडनेरा. अकोला, अकोल्यानंतर बडनेरा, बडनेरा, वर्धा, नगापुरम, नागपुरम, नागपुरतः भाग्यनगरम, कोपरगांव, कोपरग्राम, कोपरग्राम, कोपरग्रामतः शिर्डी, शिर्डीतः अकोला. तर बघा, हा माझा प्रवास आहे. अकोला, अकोल्यापासून पुन्हा अकोला. तर हा प्रवास कसा झाला? तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी सर्व नावं आहेत ना, ही प्रथमा विभक्तीची नावं आहेत. यामध्ये दोन नावं जे आहेत ना, बघा मी तुम्हाला दाखवतो. नागपूर आणि भाग्यनगरम हे दोन्ही नावं नपुंसक लिंगी नावं आहेत. आणि नपुंसक लिंगी नावांना शेवटून जो म लागलेला आहे ना, हलंत म, तो काढून त्या ठिकाणी आपल्याला तह लावायचा असतो. म्हणजे या दोन ठिकाणी नागपुरम तह असं करायचं नाही, किंवा भाग्यनगरम तह असं पण म्हणायचं नाही. तर ह्या दोन्ही चूक आहे. बरोबर काय आहे? तर नागपुरतः किंवा भाग्यनगरतः. ठीक. त्यानंतर एक कोपरग्राम, हा कोपरग्राम हे जे नाव आहे, हे बघा पुल्लिंग नाव आहे, कोपरग्राम. तर इथं तह लावताना कोपरग्रामः तह असं म्हणायचं नाही, हे चूक आहे. तर कोपरग्रामतः असं म्हणायचं. म्हणजे त्याला असलेला विसर्ग काढून टाकायचा. की प्रथमा विभक्तीचं चिन्ह आहे ते काढून त्या ठिकाणी आपल्याला हे असं लिहायचं असते. आता हा झाला तह लावणे. आणि बाकी स्त्रीलिंग नाव जे आहे ना, अकोला, बडनेरा, अमरावती, वर्धा आणि शिर्डी, तर हे स्त्रीलिंग नाव आहे. तर यांना काही समस्या नाही तह लावताना. अकोला, अकोलातः, बडनेरा, बडनेरातः, अमरावती, अमरावतीतः, हे सोपं आहे. हो, आकारांत स्त्रीलिंग नाव आहे. आता म्हणजे आपल्याला पासून असं जर म्हणायचं असेल ना, च्या पासून, तर आपण त्याला संस्कृत मध्ये तह लावतो. हा तह लावताना एवढं लक्षात ठेवायचं, नपुंसक लिंग शब्द आणि पुल्लिंग शब्द. आता ला आपल्याला म्हणायचा, ला याकरता आपण संस्कृत मध्ये द्वितीय विभक्ती लावतो. मग आता ही द्वितीय विभक्ती लावत असताना सगळ्यात सोपा नियम असा आहे की सर्वांना आपण म लावतो. जसं अकोला, तर हे होईल अकोला. अकोला म्हणजे अकोल्याला. त्यानंतर बडनेरा, तर हे होईल बडनेरा म्हणजे बडनेऱ्याला. त्यानंतर आता स्त्रीलिंग शब्द बघा, इथं नपुंसकलिंग शब्द बघा.
आता एक भाग्यनगरम हे नाव आहे. भाग्यनगरम याचे आता नपुंसकलिंगांचे प्रथमा आणि द्वितीय सारखेच असते, त्यामुळे भाग्यनगरम हीच प्रथमा आणि भाग्यनगरम हीच त्याची द्वितीय असेल. म्हणजे भाग्यनगराला, थोडक्यात हैदराबादला, भाग्यनगर म्हणजे हैदराबाद बरं का. तर भाग्यनगरम हैदराबादला. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रवास सांगायचा आहे. तर आपल्यापैकी आता सर्वांनीच पूर्ण माझा प्रवास सांगू नका, एकेकाने फक्त एक वाक्य सांगा. आधी पहिलं बघा, मधुकर अकोल्यापासून बडनेऱ्याला जातो, एवढं वाक्य सांगा कोणतरी. पुढे बोला ना. नाही अकोला तसं नाही. हा, पवन दादा बोला, पवनजी बोला. मधुकर गच्छति. नाही तसं ऐका बघा. नाही चुकलं उत्तर. मधुकरः बडनेरातः, नाही बडनेरात, अकोलातः बडनेराम म नाही लावला ना तिथं. सांगतो बडनेराम ऐका, जिथून जातोय त्याला तह लावायचा. बघा, जिथून जातोय ना त्याला तह लावायचा आणि जिथे जातोय त्याला अम लावायचा. बडनेराम गच्छति. आता इथं दिलेला वाक्य गच्छति आहे, त्यामुळे गच्छति. तुम्हाला जर दिलेलं वाक्य गतवान असेल तर गतवान. अच्छा ठीक आहे, इथं पण आपण गतवान घेऊया. गतवान. मधुकर. आता ज्यांनी आता उत्तर दिलं तो विद्यार्थी वगळून, म्हणजे पवन दादा वगळून इतर कोणीतरी आता मधुकर बडनेऱ्यापासून अमरावतीला जातो हे वाक्य बोला. बोला. नाही अमरावती नाही, अमरावतीन. हा बघा, मधुकरः बडनेरातः अमरावतीं गतवान. बाळा आठी बसून नाही ना. एक मिनिट थांबा, थोडा वेळ थांबा. मधुकरः बडनेरातः अमरावती गतवान. ज्याचा अर्थ झाला मधुकर बडनेऱ्यापासून चला आता पुढचं वाक्य सांगा कोणीतरी. ते वाक्य झालं, लिहिलं स्क्रीनवर. पुढचं वाक्य बोला.
हा, मधुकरः अमरावतीतः वर्धां गतवान. म्हणजे मधुकर अमरावती पासून वर्धेला गेला. मधुकरः नागपुरम गतवान. अगदी बरोबर. आता पुढे सांगा. अच्छा, नागपुरतः भाग्यनगरम. ठीक आहे. आता दुसरं कोणीतरी उत्तर सांगा. ज्यांनी उत्तर सांगितले नाही ते सांगा बरं का. पुढे कुठे गेला? चला सांगा, आणखी सांगा. चुकलं, उत्तर चुकलं. कोपरग्रामला म्हणजे कोपरगावला भाग्यनगरापासून गेलो. बरं, खाली उतर. चुपचाप बसून खाली बस. हा, नाही, ऐका. मधुकर भाग्यनगरापासून कोपरगावला गेला, हे वाक्य सांगा. बरोबर. मधुकर भाग्यनगरतः. चला आता कोपरगाव पासून शिर्डी. हा, नाही तरी नाही बसू. आता पुढे. आता शिर्डीवरून सहज पुन्हा शिर्डी पासून अकोला. आगतवान. मधुकरः शिर्डीतः अकोलाम आगतवान. चला, समजला हा सगळा मुद्दा सर्वांना? हा, अकोलाम झालं. हा, आता ठीक. चला, सर्वांना हा मुद्दा समजला का? तर आता याचा कोणीतरी स्क्रीनशॉट काढून आपल्या ग्रुपवर टाका. स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर वर्ग संपल्यावरही ग्रुपवर टाकला तरी चालेल. पण हा राहू द्या कोणाजवळ तरी स्क्रीनशॉट. चला, आता आणखी एक उदाहरण देतो बघा, म्हणजे हा अभ्यास सर्वांना व्यवस्थित झाला पाहिजे. शिवाली उदाहरण दुसरं आहे. देवदत्त गतवान. आता हा कुठून कुठे गेला हे ऐका. गृहम विद्यालय क्रीडांगणम ग्रंथालय आणि पुन्हा गृहम. तर आता हा जो प्रश्न आहे
या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी वैजयंती नावाने आहेत. वैजयंती ताई, तुम्ही द्या आता सर्व वाक्य या देवरत्नाची. वैजयंती ताई, नाही म्हणजे मला म्हणायचं असं आहे की हा ठीक आहे, देत आहे ना. हा बघा, हा विद्यालयम. आता इथं गतवांच्या ऐवजी आपण दुसरे शब्द पण घेऊ शकतो बरं का. आता इथे मी अगच्छत हा शब्द घेतो. अगच्छत आणि गतवान दोघांचा अर्थ एकच आहे. विद्यालयम अगच्छत म्हणजे गेला. आता पुढचं वाक्य पण तुम्हीच सांगा. आता विद्यालयातून क्रीडांगणाला गेला. नाही नाही, एकच तेच. वैजयंती ताई, ठीक आहे, दुसरं सांगा. कोणी कोणी कोण सांगितलं होतं? गौरी ताई. नाही नाही, बघा उत्तर बघा. आता एकेकाला विचारलं ना तर समस्या काय ते मी तुम्हाला सांगतो. एकेकाला जर विचारलं तर ज्याला विचारलं त्याचं नाव 5 ते 10 वेळा घ्यावं लागतं, तेव्हा समोरचा रिस्पॉन्स येतो, किंवा कधी कधी रिस्पॉन्स येत पण नाही, यामुळेच टाइमपास होतो. असं पण होतं बरेचदा. तर हा, तर एक मिनिट. पवनजी, पवन दादा, तुम्ही सांगा. पवन दादा तुम्ही सांगा पुढचे वाक्य. स्क्रीन दिसते का? बोला बोला. हा, विद्यालयतः पुढे. विद्यालयतः क्रीडांगणम् अगच्छत्. अगच्छत् पुढे. पुढचं वाक्य. क्रीडांगणापासून ग्रंथालयाला गेला, ते सांगा. देवदत्त क्रीडांगणापासून ग्रंथालयाला गेला. अगच्छत्. हो, बघा आगतवान सांगतो तुम्हाला. आता दोन्हीचा फरक सांगतो. अगच्छत इथं वर समजून सांगतो बरं का. अगच्छत बरोबर गतवान, आणि आगच्छत असं फक्त आ करायचं, मग ते होईल आगतवान. बस एवढा फरक आहे. आता असं सांगा पवन दादा, घरापासून नाही, ग्रंथालयापासून घरी परतला, वापस आला, सांगा.
देवदत्तः ग्रंथालयतः गृहं, आता आगच्छत म्हणा किंवा आगतवान म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. चला, तर हा एक आपण 2 उदाहरण पाहिले एकंदरीत या विषयाचे, इथून तिथे गेला, कुठून कुठे गेला. तर आता आपल्याला आपल्या पुस्तकावर परत जायला काही हरकत नाही. चला, आता सर्वांनी आपापले माईक बंद करा आणि माईक बंद करून हे जे वाक्य आहे ना, ही सगळी वाक्य तुम्हाला याची पाणी द्यायला होतं ना, दुसरी मोठी गेली ना, मोबाईल पण टाकले. आता आपल्याला हे जे नावं दिले आहेत ना, यामध्ये हा बेंगलुरू आणि मंगलुरू हे उकारांत नपुंसकलिंग नाम म्हणून यांनी दिलेले आहेत. तर इथं थोडस गडबड मुद्दा होईल, तर म्हणून मी समजावून सांगतो आणि मीच सगळं तुम्हाला इथं वाक्य करून देतो. बघा, पहिलं वाक्य आहे, शंकर बेंगलुरू पासून शृंगेरीला जातो. तर पहिलं वाक्य असं होईल, मला वाटतं खाली करून दिलेलं आहे, आणि इथं चूक दिलेली आहे, इथं चूक झालेली आहे पुस्तकामध्ये. शृंगेरीम गतवान असं पाहिजे, म्हणजे रीवर एक अनुस्वार पाहिजे. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर असं का, आता माझ्याकडे जे पुस्तक PDF आहे त्यामध्ये मात्र असो, ठीक आहे, असो. तर पहिलं वाक्य होईल, देवदत्तः बेंगलुरूतः शृंगेरीं गतवान. आता शंकर शृंगेरी पासून धर्मस्थल इथे जातो. मग आता होईल, शंकरः शृंगेरीतः धर्मस्थलम गतवान. आता पुढे धर्मस्थल पासून मंगळूरला येतो. आता इथं लक्षात ठेवा, इथं हा उकारांत नपुंसक शब्द आहे ना, तर याची प्रथमा आणि द्वितीया सारखीच राहते. याला मंगलुरून अशी द्वितीया होणार नाही. मग आता काय होईल, शंकरः धर्मस्थलतः मंगलुरू गतवान. मंगलुरू गतवान, मंगलुरून नाही, फक्त मंगलुरू, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मंगलुरू मध्ये जर कन्फ्युजन असेल तर नगर शब्द त्याला जोडा, मग तुम्हाला सोपं जाईल. धर्मस्थलतः मंगलुरू नगरम गतवान. आता पुढची यात्रा त्याची, पुढची यात्रा आहे मंगलुरू पासून ते अनंतशयन हे ठिकाण आहे दक्षिण भारतामध्ये. तर असं होईल, आता शंकरः मंगलुरूतः अनंतशयनम गतवान. पुढचा प्रवास अनंतशयन पासून कन्याकुमारी. तर शंकरः अनंतशयनतः कन्याकुमारीं गतवान. आता कन्याकुमारी पासून रामेश्वरमला. तर शंकरः कन्याकुमारीतः रामेश्वरम गतवान. आता पुढचा प्रवास रामेश्वर पासून पांडिचेरी, म्हणजेच पांडिचेरी. तर शंकरः रामेश्वर, आता रामेश्वरम तह नाही, मराठीमध्ये आपण रामेश्वरम पासून म्हणतो, मराठीमध्ये आपण तसं म्हणतो, मी तो रामेश्वरमला गेला, मी रामेश्वरम पासून गेलो. तर संस्कृतात मध्ये तसं म्हणायचं नाही. खरं तर मराठीमध्ये सुद्धा रामेश्वर एवढंच म्हणायला पाहिजे, तो रामेश्वरला गेला, रामेश्वर वरून तो परत आला, असंच म्हणायला पाहिजे मराठीत. पण बरेच लोक म्हणतात रामेश्वरमला गेला, रामेश्वरम पासून आला, तसं नाही. तर शंकरः रामेश्वरतः पांडिचेरीं गतवान.
आता पुढे आपला व्हिलन आहे मद्रास, पॉंडिचेरी पासून मद्रासला. आता मद्रास शब्द इथं हलंत दिलाय, सकारांत दिलाय, काही मिस्टेक आहे नाहीये आपल्याला माहिती नाही. मग अशा वेळेस याला सोपं करायचं. सोपं कसं करायचं, तर याला नगर शब्द जोडायचा. आता कसं होईल, शंकर पॉंडिचेरीत मद्रास नगरम गतवान. किती सोपं झालं. आता टेन्शन मिटलं की नाही डोक्याचं. तर शंकर पांडिचेरीत मद्रास नगरम गतवान. आणि आता मद्रास पासून तिरुपतीला गेला, तर आता मद्रासला नगर जोडायचं. शंकर मद्रास नगरत तिरुपतीन गतवान. आता गेला तो असा तिरुपतीला. आणि तिरुपतीपासून पुन्हा बेंगलुरू. तर शंकर तिरुपतीत बेंगलुरू आगतवान. आता बेंगलुरून असं होणार नाही, बेंगलुरून होणार नाही, फक्त बेंगलुरू आगतवान. किंवा तसं जर कठीण जात असेल तर बेंगलुरू नगरम आगतवान असं होईल. तर अशा पद्धतीने मी पूर्ण चक्र पूर्ण केलं. आता कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. बेंगलुरून म्हणजे पुस्तकामध्ये शेवटी उत्तर म्हणून दिलंय का? तर असं जर असेल तर त्यांनी बेंगलुरू या शब्दाला इथं विसर्ग देऊन हा पुल्लिंग शब्द मानून त्याची विभक्ती बनवलेली असेल. तुमच्या पुस्तकामध्ये इथं बेंगलुरू लिहिलेलं आहे का बेंगलुरू असं लिहिलंय ते सांगा बरं आधी या चक्रामध्ये. विसर्ग नाही आहे ना त्याला? हा, जर विसर्ग नसेल तर तुम्हाला दिलेलं उत्तर चुकीचं आहे एवढं समजा. ठीक, जर विसर्ग नसेल तर मग ते तुम्हाला पुस्तकात दिलेलं उत्तर चुकीचं आहे असं खुशाल तुम्ही समजू शकता. ऐका आता इथं ऐका, आता मी दोन्ही पक्ष तुम्हाला सांगतो, व्यवस्थित समजावून सांगतो. आता बेंगलुरू हे नगर आहे त्या जॅकेटच्या खिशावरचं. तर हे नगर आहे आणि या नगराचं लिंग जर तुम्ही पुल्लिंग मानलं की नपुंसक लिंग मानलं त्यावर आहे. आता तुम्ही पुल्लिंग माना या नगराचं नाव आहे, इथं काही फारसे नियम आपले व्याकरणाचे लागू होत नाहीत, हे तुमच्या मान्यतेवर आहे. तर तुम्ही पुल्लिंग मानलं तर बेंगलुरू ही प्रथमा होईल आणि बेंगलुरून हे द्वितीय होईल. मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल, तर शंकर बेंगलुरूत शृंगेरीन गतवान. किंवा येताना तो असा म्हणेल, तिरुपती पासून बेंगलुरूला येताना तिरुपतीत बेंगलुरून आगतवान असं म्हणेल. परंतु बेंगलुरू हे नाव जर तुम्ही नपुंसक मानलं, नपुंसक लिंगातलं आहे असं मानलं, तर मात्र तिरुपती पासून बेंगलुरूला परत येताना तुम्हाला तिरुपतीत बेंगलुरू आगतवान तिथं म लावता येणार नाही, कारण की नपुंसक लिंगामध्ये द्वितीय विभक्तीचं रूप बेंगलुरू एवढंच होतं. मग आता हे तुमच्यावर आहे, तुम्ही त्या नगराचं नाव पुल्लिंग मानत आहात का नपुंसक मानत आहात. पुल्लिंग मानत असाल तर बेंगलुरून आगतवान असं होईल. पण मग तसं जर मानायचं असेल तर इथं प्रथमामध्ये जे दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये या चक्रामध्ये, तिथं मग बेंगलुरू असं असायला पाहिजे ना, की त्याची पुल्लिंगाची प्रथमा झाली. इथं जर बेंगलुरू असं असेल तर बेंगलुरून बरोबर, पण बेंगलुरू इथं विसर्ग जर नसेल तर द्वितीय म्हणून सुद्धा त्याचं बेंगलुरू असंच राहील. मी हे थोडं व्याकरण दृष्ट्या स्पष्टीकरण दिलं. काही ज्या लोकांच्या व्याकरणाच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्यांना कदाचित हा विषय समजायला थोडा कठीण गेला असेल, तर त्यांच्याकरता नम्र विनंती अशी की कृपया आपण पुल्लिंग की स्त्रीलिंग या कोणत्याच वादात न पडता बेंगलुरू नगर असा शब्द घेऊन बेंगलुरू नगरम अशा पद्धतीने त्याचा व्यवहार करावा. ठीक आहे.
जर जोडलं नाही तर मग आता त्यामध्ये मद्रासह असं जर पुल्लिंग जोडलं तर मद्रासम असं तुम्हाला म्हणता येईल. पॉंडिचेरीतः मद्रासम गच्छति असं म्हणता येईल. पण अशा भानगडीत न पडता नगर शब्द जोडावा आणि मद्रास नगरम गतवान याच पद्धतीने आपण व्यवहार करावा. आणखी कुणाला काही प्रश्न आहेत का? मला असं वाटतं की प्रिंटिंग मिस्टेक असावी. चला पुढे जाऊया आपण. काय म्हटलं? हॅलो. मला विभक्ती प्रत्यय येत नाही. येतील हळूहळू. या अशाच अभ्यासातून एक एक आपल्याला क्ल्यू मिळत जातो. म्हणजे एक खट्टा तर काही येत नाही. आपल्या अभ्यासामध्ये अभ्यास करता करता हळूहळू येऊन जाईल. आणि केव्हा आलं हे आपल्याला समजत नाही बरं का, की मला ताल येत नव्हता आणि आजपासून आलं असं कधीच होत नाही. ते हळूहळू तो सेन्स डेव्हलप होत जातो. आणि आता आपण लहानचे मोठं झालो हे आपल्याला समजत नाही आपण केव्हा झालो, तसाच हा विषय आहे. चला आता आणखी मला पहिल्यापासूनच बेसिकच माहिती नाही. होईल काही काळजी करू नका. तर आता आणखी काही शब्द आहेत पुढे, सोपे शब्द आहेत. पण आता 5-7 मिनिट उरलेत आणि 5-7 मिनिटात ह्या 2.10 पर्यंत आपल्याला जाता येणार नाही असं मला वाटते. अरे 10.2 फार मोठा आहे. नाही, एवढं नाही होणार आपल्याच्यानं आज, एवढा वेळ नाही आहे. तर आता इथं थांबावं असं मला वाटते. थांबावं म्हणजे आपण लगेच शांती मंत्र नाही घेणार. तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील, आता बघा 5-6 मिनिटं उरलेत. त्यात कुणाला काही प्रश्न असतील तर आपण आता प्रश्नोत्तर घेऊया. कोणत्याही अन्य विषयाचे पण आपण प्रश्न विचारले तरीही चालतील. विभक्ती लक्षात कशी ठेवायची परीक्षेत? विभक्ती लक्षात ठेवायची नाही. मग कसं लक्षात, म्हणजे कसं समजायचं ते? गौरी हसते मला. कसं आहे, एकेका स्टेजला एक व्यवस्थितपणे तो मुद्दा असेल. म्हणजे मग आपण ते घड्याळ असेल किंवा साधं वाक्य असेल हे समजता येतं तुमच्या आणि लक्षात पण राहते. थोडा वेळ लागेल, हळूहळू सरावानी येईल, पण गोंधळ होतो काही ठिकाणी. हे बरोबर आहे. पण आपला काय करावे म्हणून आम्ही परीक्षा देण्याची घाई करत नाही. पूर्ण आपल्याला आल्यानंतर परीक्षा देऊ असं आम्ही ठरवलं. परीक्षा नाही घेणार. बघा विषय असा आहे की आपण इथे परीक्षा येणार 7 तारखेला आहे परीक्षा. ती परीक्षा द्यावी का देऊ नये हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं परीक्षा देणं जमणार नाही तर तुमच्याकरता निशुल्क पुढच्या सत्रात पण तुम्ही देऊ शकता, कधीही देऊ शकता. जेव्हा तुमची तयारी होईल तेव्हा तुम्ही निसंकोच मनाने परीक्षा द्या. त्याकरता पुन्हा शुल्क तुम्हाला भरावं लागणार नाही. पुन्हा पुस्तक घेण्याची पण गरज राहणार नाही. आणि आपला अभ्यास वर्ग हा अभ्यास वर्ग राहील, चालू राहील. आणि परीक्षा होईपर्यंत आपण आधी असं ठरवलं होतं की हा 1 महिन्याच्या आसपास हा वर्ग चालेल. म्हणून मला असं वाटलं होतं की 1 महिन्यामध्ये आपले अभ्यास पुस्तक पूर्ण होऊन जाईल.
पण आपण थोडं म्हणजे फास्ट न घेता थोडं हळूहळू घेतलं, त्यामुळे थोडा वेळ लागला आपल्याला आणि 7 तारखेपर्यंत पूर्ण होणार असं काही मला वाटत नाही. तर आपण 7 तारखेपर्यंत तर नाही होणार, पण तरीही परीक्षेचे काही दिवस आपण सुट्टी देऊया आणि त्यानंतर पुन्हा आपला अभ्यास वर्ग आपण सुरू करून आपलं अभ्यास वर्गाचा जेवढा काही कोर्स आहे, पुस्तक आणि ते पंचतंत्र कथा, ह्या दोन्ही गोष्टी आपण पूर्ण करून घेऊ. आणि एक प्रश्न जो विचारला होता विभक्तीचा, तर बघा आपलं हा जो वर्ग आहे हा वर्ग आहे अभ्यास वर्ग. या अभ्यास वर्गामध्ये तुम्हाला जे पुस्तक मिळालेलं आहे अभ्यास पुस्तकम, तर या अभ्यास पुस्तकम मध्ये जे आहे, अभ्यास पुस्तकात जे आहे त्यामध्ये तुम्हाला कितीही शंका येऊ, प्रश्न येऊ, यांचं समाधान मी करत राहणार. आणि तुम्हाला फक्त जर विभक्तींचाच अभ्यास करायचा असेल तर विभक्ती वल्लरी नावाचं एक पुस्तक आहे, 20 रुपयाचं छोटंसं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर विभक्ती सर्वांच्या अगदी स्पष्ट होतील. आणि या अभ्यास पुस्तकम पूर्ण झाल्यानंतर जर मला किंवा आपल्या सर्वांना वेळ मिळाला तर आपण विभक्ती वल्लरी हे पुस्तकाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. विभक्ती वल्लरी पुस्तक छोटा आहे, अभ्यास पुस्तकम फार मोठा आहे, त्यामुळे आपल्याला वेळ लागतो. विभक्ती वल्लरी काही फारसं मोठं पुस्तक नाहीये, मला वाटते एक किंवा 2 आठवड्यामध्ये विभक्ती वल्लरी सर्वांची पूर्ण होऊन जाईल. तर ज्यांना विभक्तीमध्ये शंका असतील त्यांनी कृपया विभक्ती वल्लरी या वर्गावर लक्ष ठेवावं. अभ्यास पुस्तकं संपल्यानंतर विभक्ती वल्लरी हे पुस्तक घेण्याचा आपला मानस आहे. आणि त्याकरता आता बघा आपण रोज एवढा वर्ग घेतो आणि जवळपास 10 ते 12 लोक आपण जमतो. तर विभक्ती वल्लरी हे फार महत्वाचं पुस्तक राहणार आहे, विभक्ती खास या विषयाकरता. त्यामुळे आपण सर्वांनी त्याची तयारी करावी आणि अभ्यास वर्गानंतर जर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत असेल तर आपण विभक्ती वल्लरीचा सुद्धा एक वर्ग घेण्याचा प्रयत्न करू. हाच एक त्याकरता बोला ना. नाही, अभ्यास वर्गाची दोन्ही पुस्तकं, कोणते अभ्यास पुस्तकम आणि पंचतंत्र कथा, ही दोन्हीही पुस्तकं झाल्याशिवाय आपण पुढच्या पुस्तकाला हात लावणार नाही. विभक्ती वल्लरी का? हो. हा, आता तो नाही, त्याकरता आता प्रतिसाद कसा मिळतो त्यावर आहे ते. म्हणजे आता पुढच्या वर्षी आता हा वर्ग आपण फक्त पत्रद्वारा संस्कृतमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरताच हा मर्यादित ठेवलेला आहे. पुढच्या वर्षी पत्रद्वारा संस्कृतमला जर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तरच त्यातून आपला या अभ्यास वर्गाला नाही. आता यावर्षी अभ्यास पुस्तकम आहे म्हणून आपण यावर्षी नाव अभ्यास वर्ग दिलाय. पुढच्या सत्रामध्ये आपण अभ्यास पुस्तकम न घेता विभक्ती वल्लरी पुस्तक घेणार आहोत, त्यामुळे विभक्ती वर्ग असं त्याला पुढे नाव असणार. तर त्याच्या तयारीत सर्वांनी राहा. आणि पण एक आहे, पत्रद्वारा संस्कृतमला ज्यांनी नोंदणी केली, मग ते पहिल्या परीक्षेला असो, दुसरीला, तिसरीला, चौथीला, कोणती परीक्षा असो, पत्रद्वारा संस्कृतम मध्ये नोंदणी केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरता आपले हे वर्ग खुले राहतील. आणि पण एक आहे, विभक्ती वल्लरी या पुस्तक
पचण्याकरता आधी अभ्यास वर्ग पचणे आवश्यक आहे. अभ्यास पुस्तकम म्हणजे अभ्यास पुस्तकम आणि त्याचसोबत पंचतंत्र कथा सुद्धा. बघा, आपल्यापैकी काही लोकांचा सूर मला असा म्हणजे हे जे एक मिनिट, या अभ्यास पुस्तकाबद्दल बऱ्याच लोकांचं मत मला अनुकूल दिसलं नाही. म्हणजे त्यांना आपल्या अभ्यास म्हणतो पंचतंत्र कथा, पंचतंत्र कथा या पुस्तकाबद्दल अनुकूल मत दिसलं नाही. कारण असं की त्यांना असं वाटतं ह्या कथाच आहेत काय त्यामध्ये. पण माझ्या मताने जर, आता मी शिक्षक आहे, जवळपास मागच्या 7 ते 8 वर्षांपासून मी शिकवतोय, तर माझा अनुभव मला असं सांगतो की अभ्यास पुस्तकम, त्यानंतर विभक्ती वल्लरी, किंवा माझ्याकडे बघा ही एवढी व्याकरणाची पुस्तक आहे, तर या सर्व पुस्तकांपेक्षा जर महत्वाचं पुस्तक असेल तर ते पंचतंत्र कथा. पंचतंत्र कथा म्हटल्यापेक्षा कोणतंही कथा पुस्तक जेवढं तुम्हाला या व्याकरणाच्या पुस्तकातून समजणार नाही, त्या सर्वांपेक्षा उपकारक पुस्तक हे कथांचं पुस्तक राहतं, पंचतंत्र कथा. तर म्हणून मी आवर्जून कथा घेत राहतो. आणि मी ज्या वेळेस कथांच्या माध्यमातून शिकवलं ना, तर त्या वेळेस त्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स पुढे व्याकरणामध्ये दिला. म्हणून हे जे कथा पुस्तक आहे आपलं पंचतंत्र कथा, याला प्लीज कुणीही हलक्यामध्ये घेऊ नका. एका वेळेस व्याकरणाचा अभ्यास नाही झाला तरीही चालेल, पण कथा किंवा कथा म्हटल्यापेक्षा प्रत्यक्ष भाषा जी आपण बोलतोय, जी आपण वापरतो, तो अभ्यास सर्वात जास्त महत्वाचा आहे. म्हणजे त्यामुळे कदाचित म्हणजे फक्त मी तुमच्यापैकी कुणाला पर्टिक्युलर बोलत नाही बरं का, कुणी स्वतःवर लावून घेऊ नका. हा सामान्य अनुभव आहे. मी पण शिकवताना, कथा शिकवताना सर्व विद्यार्थी असेच लाईटली घेतात, पण त्यांचा झालेला सकारात्मक परिणाम हा स्पष्टपणे दिसून येतो. ठीक आहे, तर आज आपण थांबूया. 9 वाजले. आता आपण आपला शांती मंत्र घेऊया आणि आजच्या वर्गाला विराम देऊ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. शुभरात्री, पुनर्मिलनाय.